आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती त्यांच्या मूळ गावी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली। या कार्यक्रमात विविध राजकीय आणि प्रशासकीय मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केले। या प्रसंगी बोलताना शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगितले, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत। यासोबतच अण्णांच्या मूळ गावी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी प्रशासकीय अधिकारी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, युवा नेते जयराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांनी कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्याला आणि त्यागाला आदराने नमन केले। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका या योजनेतून हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली। त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे। आज आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्र खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांसाठी खुलं केलं ते ह्या गावचे भूषण, महाराष्ट्राचे भूषण, देशाचे भूषण, देशाचे शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णा पाटलांच्या असणाऱ्या 138व्या जयंतीच्या निमित्तानं आज ऐतवडे बुद्रुक गावामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं उत्साहात शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे। खरं म्हणजे अण्णांनी महाराष्ट्राला कमवा व शिका हा मूलमंत्र दिला आणि त्या कमवा व शिका ह्या मूलमंत्राच्या जोरावरती महाराष्ट्राची एक नव्हे तर 3-4 पिढ्यांचं संगोपन, लालन पालन, पोषण आणि त्यांना संस्कारित करण्याचं काम हे कर्मवीर अण्णांनी त्यांच्या हयातीमध्ये केले आणि त्यांच्या हयातीनंतरसुद्धा त्यांचा आदर्श शब्दवत मानून काम करणारी असंख्य आपल्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये मंडळी आहेत। कर्मवीर अण्णांच्या असणाऱ्या गावामध्ये कर्मवीर अण्णांचं एक अत्यंत भव्य स्मारक व्हावं ही ह्या गावामधल्या असणाऱ्या आभारवृद्धांची इच्छा आहे आणि महाराष्ट्रामधल्या असणाऱ्या तमाम कर्मवीर अण्णांच्या असणाऱ्या त्यागावरती, त्यांच्या असणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कामावरती जी भारीत झालेली लोक आहेत त्यांची इच्छा आहे। म्हणून यासाठी ह्या कर्मवीर अण्णांना भारतरत्न देण्यात यावा अशा पद्धतीची आपल्या सर्वांची जी मागणी आहे त्याच्या संदर्भातला सुद्धा पाठपुरावा व्हावा। आणि त्याचबरोबर मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य होतो त्यावेळेस ऐतवडे बुद्रुक गावामधली असणारी जिल्हा परिषदेच्या शाळेची जी जागा आहे ती कर्मवीर अण्णांच्या स्मारकासाठी आपण हस्तांतरित केलेली आहे। तिच्या बाबतीत सुद्धा स्मारक समितीच्या माध्यमातून एक चांगलं भव्यदिव्य अशा पद्धतीचं स्मारक व्हावं की जे स्मारक पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरो आणि त्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी जो निस्सीम त्याग केला आहे। आज बंधूंनो, भगिनींनो, विचार करा, स्वतःची असणारी सगळी प्रॉपर्टी, इस्टेट, जमीन, जुमला हे आपल्या असणाऱ्या संस्थेला दान करणारा मला वाटते अध्यक्ष हा विरळाच असतो। अन्यथा आपण बघताय आता शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवरची संस्थांना आपण बघायला लागलेलो आहोत, पण हे खऱ्या अर्थानं लोकाभिमुख अशा पद्धतीचं काम हे अण्णांनी उभा केलेलं आहे। म्हणून त्यांचं एक यथोचित अशा पद्धतीचं स्मारक व्हावं आणि त्याचबरोबर माझ्या ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या पदाधिकारी भगिनींनी सुद्धा तिथं सांगितले की जिथं कर्मवीर अण्णांचं मूळ घर आहे त्या मूळ घराचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण व्हावं किंवा तिथे एक चांगलं घर बांधून त्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या असणाऱ्या आठवणी इथं त्यानिमित्तानं संचित कराव्यात अशी एक मागणी केलेली आहे। ह्या सगळ्या मागणींचा मी विधिमंडळाच्या पटलावरती सुद्धा पाठपुरावा केलेला आहे, प्रशासन स्तरावरती सुद्धा पाठपुरावा केलेला आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये सुद्धा ऐतवडे बुद्रुक गावामधल्या असणाऱ्या ह्या आपल्या सर्व सहकाऱ्यांची जी कर्मवीर अण्णांचे एक यथोचित स्मारक, त्यांचं असणारं जुनं घर जे आहे ते घर जे परत एकदा कसं उभा करून देता येईल आणि त्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन जतन कशा करता येतील यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू। आज मी मनापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या असणाऱ्या तपस्वी शिक्षण योद्ध्याला या निमित्तानं वंदन करतो।